तो फलंदाज रुद्र सुकाळे पुन्हा एकदा मैदानामध्ये असेल तर नॉन स्ट्राईकला त्याच्या सोबत असेल प्रशांत. चला लवकर घाई करा, घाई करा, आपल्याला अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. फायनल मध्ये दाखल झालेला चरई आई जननी माता चरई अ चा संघ आणि या सामन्यातील विजेता संघ या दोन संघांमध्ये अंतिमची लढत लढली जाईल. या कार्याध्यक्ष चषकाच्या विजेतेपदाची लढत ही आई जननी माता चरई अ आणि चांबार गणिकी उंबरकोण हाच प्रश्नचिन्ह. उंबरकोण संघाचा डावखुरा गोलंदाज पहिला चेंडू हाताळतोय मंगेशचा पहिला चेंडू आणि यावर मिळते एक धाव. एका धावेने धावांचा शुभारंभ आरंभ आणि प्रारंभ होतोय. धावांचा श्री गणेशा रुद्र सुकाळेच्या बॅट मधून जो नॉट आउट नाबाद परतला होता या आधीच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मंगेश सज्ज असेल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू आणि लेफ्ट आर्मरचा जो अँगल आहे त्या अँगल नुसार चेंडू पडल्यावर बाहेर जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1. अंतिमला नक्की कोण जाईल. हा चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. इट्स आउट ऑफ द पार्क सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ प्रशांत. सलामीची जोडी लहू बाळकृष्ण उतेकर ठाणे आनंदनगर यांनी अतिथी कक्षामध्ये यायचंय. आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. जसा मात्र गोलंदाजाची लाईन आणि लेन बिघडण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जो गोलंदाज करत होता षटकार लगावल्यानंतर गोलंदाजावर दडपण आलं आणि पुढील चेंडू उद्या यष्टीच्या बाहेर टाकला गेला. पंचांनी दंडित केलं. दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण केली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या धावांवर. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर होता. यष्टी रक्षकाचा वेध घेताना सुरेख असा टप्पा. मोहम्मद आमिर सारखा ऍक्शन. पाकिस्तान संघाचा गोलंदाज मोहम्मद आमिर अशा प्रकारचीच ऍक्शन त्याची होती. हाय आर्म स्पीड मंगेशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय मंगेश ऑफ पेस डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस. प्रशांतला सकवण्यामध्ये, प्रशांतला बीट करण्यामध्ये यशस्वी होतोय मंगेश. याच्याकडे मात्र चांगला अनुभव. आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण. धावसंख्या आहे 8 फॉर लॉस ऑफ 0 विकेट. चेंडू झालेत 5. 1 बॉल टू गो. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. हा चेंडू देखील ब्रेकावून दिला बॉलरच्या डोक्यावरून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स सिक्सर. ब्रँडेड षटकार. धावा मिळतील 6. पहिल्याच षटकामध्ये प्रशांतच्या बॅट मधून हाणामारी पाहायला मिळाली. यापूर्वीच्या या आधीच्या सामन्यामध्ये रुद्र सुकाळेने 9 चेंडूमध्ये 17 धावा केल्या, परंतु या सामन्यामध्ये प्रशांतची बॅट आग ओकते. 5 चेंडूंमध्ये 12 धावा करून मैदानामध्ये फलंदाजी करतोय प्रशांत आणि रुद्रची ही जोडी. प्रशांत आणि रुद्र या जोडीने पहिल्या षटकामध्ये 14 धावा फुटल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्रमांक 2 उंबरकोण संघाकडून दाखल होतील सूरज समोर आव्हान असेल रुद्रच्या बॅटचं. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत सूरज. हा चेंडू बिरकावून दिलाय, फुल केलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून. धाव. एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू याला देखील पुल केला जातोय. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला बाउंड्री लाईनवर. आणि इथे धावचीची अपील पंच अपील फेटाळून लावतायत. यावर मिळतायत 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर.
17 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. चांबरगणी संघाचे हे दोन्ही फलंदाज प्रशांत आणि रुद्र सुरेख अशी फलंदाजी करताना पाहायला मिळत. 3 चेंडूंमध्ये 4 धावा रुद्रच्या बॅटमधून आल्यात. ऑफ पेस डिलिव्हरी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत फसतोय परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. यावर 2 धावा पुन्हा एकदा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश येते. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दीज टू प्लेयर्स. दे हॅव गुड कम्युनिकेशन स्किल अँड दे आर शोविंग ऑन द ग्राउंड ऑन द फील्ड. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय सूरज. सूरजचा हा चेंडू पुढे येऊन बिरकावून दिलाय. चेंडू सीधा सरळ जातोय लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये. रुद्र होईल बाद. टिपला जातोय रुद्रचा झेल आणि रुद्र बॅक टू द पव्हिलियन. 5 चेंडूंमध्ये 6 धावा करून रुद्र पव्हिलियन मध्ये परततोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल संकेत. संकेत इज ऑन अ स्ट्राईक. ICCने मागील महिन्यामध्येच 2 महिन्यापूर्वी क्रिकेटच्या नियमांमध्ये जे बदल केले त्यातला हा देखील नियम होता की कोणताही खेळाडू हा झेलबाद झाला तर ज्याप्रमाणे चेंज ऑफ स्ट्राईक व्हायची, जर बॅट्समन क्रॉस झाले असतील तर चेंज ऑफ स्ट्राईक व्हायची, परंतु यामध्ये बदल झालेला आहे. खेळाडू झेलबाद झाला तर नवीन खेळाडू स्ट्राईकला येतोय. हा चेंडू देखील चेंज ऑफ पेस डिलिव्हरी होती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या आहे 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड. सुरतचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि या चेंज ऑफ पेसवर तितकंच देखणं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव अर्जित केली गेली, दुसरा धाव चोरण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाची चपळाई पाहायला मिळाली आणि या चपळाईला घाबरून का होईना फलंदाजांनी दुसरी धाव घेण्यापासून स्वतःला रोखलं. धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. हॅलो, चला घाई करा, अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14 धावा परंतु दुसऱ्या षटकामध्ये पुरागमन पाहायला मिळालं आणि सूरजने आपल्या नावाप्रमाणे तेजस्वी अशी कामगिरी केली आणि केवळ 6 धावा दिल्या आणि गडी बाद देखील केला. रुद्रचा हुकुमी इक्का बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. 2 षटकांनंतर धावसंख्या आहे 20 धावा. अंतिम फेरीमध्ये आई जननी माता चरईचा संघ दाखल झालाय परंतु दुसरा संघ कोणता, चांबारगणी की उंबरकोड की चांबारगणी, हा हे प्रश्नचिन्ह येणारे 4 षटक आपल्याला दाखवून देतील की कोणता संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेत जातोय, खेळाडू त्याच्या मागे आणि इथे मात्र सुरेखरित्या झेल टिपला जातोय उंबरकोड संघाकडून. मी नक्कीच सांगेन की उंबरकोड संघाचे मी नक्कीच आपल्याला सांगेल की उंबरकोड संघ हा पोलादपूरमध्येही जेव्हा खेळायचा, अंडरआर्म क्रिकेट असो ओव्हरआर्म क्रिकेट असो, या संघाचं क्षेत्ररक्षण नेहमीच चांगलं राहिलंय. त्यांच्याकडे अनेक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला मैदानामध्ये देखील ते दाखवत आहेत. बॅटर विशाल, चंद्रकांत उतेकर आणि निवृत्ती उतेकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. लहुळसे ब संघाचे जे खेळाडू आहेत त्यांचं एक हेल्मेट मिसिंग झालेलं आहे. जर कोणाला भेटलं असेल तर आपण आपली खेळाडू वृत्ती दाखवून आपला प्रामाणिकपणा दाखवून तो आपण द्यायचा आहे. ते कदाचित कुठे विसरले असतील. इथे हेल्मेट आहे. दुसरा चेंडू हा पुढे जाऊन बिरकावून दिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउंस सीमारेषे पार येतोय हा चौकार. प्रशांतच्या बॅट मधून वारंवार होत आहेत घणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषे पार, येत आहेत चौकार आणि षटकार देखील. षटकार या इनिंग मध्ये आला नाही परंतु चौकार आलेत.
प्रशांतनी पहिल्या षटकामध्ये 2 षटकार लगावले होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, परंतु या गोलंदाजावर कितके घणाघाती प्रहार केले जात आहेत ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निखिलच्या माध्यमातून हा टिपला जातोय झेल आणि संपतोय प्रशांतची या खेळ. त्याने एक बहारदार खेळी केली. चला बॅट्समन पाठवा पुढचा, लवकर लवकर चला घाई करा. हे षटक जसं संपेल तसं चांभारकणी संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्या. धावा संख्या आहे 25 धावा. गोळेधर धावा संख्या आहे 25. चेंडू झाले 4, येणारे चेंडू आहेत 2. 2 चेंडू येणे बाकी या इनिंग मधील या डावातील. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सागर सकपाळचा हा टप्प्याचा चेंडू, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र मिसफिल्ड केली जाते. उंबरकोट संघाकडून स्लाइड फंबल आणि या फलस्वरूप एक एक्स्ट्रा धाव कन्सिड केली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचेल 27 धावांवर. 27 रन्स ऑन बोर्ड. पुढील चेंडू घेऊन सज्ज असतील गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करताय सागर सकपाळ. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सागर सकपाळची भेदक अशी गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद करतोय. या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद करतोय सागर सकपाळ. सागर सकपाळचा भेदक असा मारा ज्याने शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये केवळ 7 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. बॅट उंबरकोट संघाकडे द्या. या शेवटच्या चेंडूवर आलेल्या विकेटने नक्कीच उंबरकोट संघाचं मनोधैर्य उंचावलं असेल आणि या धावांचा पाठलाग करताना त्यांना या कॉन्फिडन्सची नक्कीच गरज भासेल. कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास त्यांच्या फलंदाजीमध्ये दिसेल. हॅलो चांभारकणी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे या स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये दाखल होण्यासाठी आणि आई जननी माता चरई असंघासोबत 2 हात करण्यासाठी. उंबरकोट जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे संघाचे कर्णधार योगेशजी केसरकर आमचे कॉलेजचे मित्र हे देखील या क्रीडांगणामध्ये आले. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. कार्याध्यक्ष विकासजी उतेकर साहेब आलेल्या प्रत्येक मान्यवराचं स्वागत. न विसरता न चुकता प्रत्येकाला सन्मानाची वागणूक कशी द्यायची ती खऱ्या अर्थाने या असोसिएशन कडून शिकायला हवं की त्यांनी या स्पर्धेमध्ये लहानातील लहान खेळाडू पासून ते मोठ्यातील मोठा, कोणी राजकारणी असेल, कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल, कोणी नगरसेवक असेल, कोणी सामाजिक कार्यकर्ता असेल, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना जी सन्मानाची वागणूक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची एक विशेषता म्हणता येईल. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामीचे फलंदाज दाखल होत आहेत. स्ट्राईक निखिल आणि मंगेश हे दोन्ही सलामीचे फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असतील मनोहर. विनंती असेल गोलंदाजाला आपण घाई करायची आहे. फलंदाजांनी देखील निखिल आणि मंगेश सलामीचे फलंदाज. निखिल इज ऑन अ स्ट्राइक अँड मंगेश इज ऑन अ नॉन स्ट्राइक एंड. मनोहर गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. आई जननी माता चरईचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. यापूर्वी देखील चरई संघाने अनेक विजेतेपद सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या आयोजित चषकांमध्ये स्पर्धांमध्ये मिळवली आहेत. पुन्हा एकदा तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. मनोहरचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पार. पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार. धावा मिळतील 4 धावांनी या उंबरकोट संघाच्या डावाचा शुभारंभ आणि प्रारंभ पाहायला मिळतोय. धावांचा श्री गणेशा होतोय. गरज असेल आता 17 चेंडूंमध्ये 24 धावांची. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता, परंतु बॅकफुटवर जाऊन अप्पर कट म्हणता येणार नाही पण अपिश
अपिश खेळला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अपिश ड्राईव्ह, लॉफ्टेड शॉट, चेंडू ट्रॅव्हल झाला कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषे पार. मनोहर, निखिल आक्रमक फलंदाज उंबरकोट संघाचा, त्यासोबत सलामीला आलाय मंगेश. हा चेंडू देखील वेगवान पद्धतीचा चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध घेताना आकुट टप्प्याचा चेंडू होता, त्याला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला. चेंडूचा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मनोहर. त्याच्या या पहिल्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजी. तिसरा चेंडू हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. इथे मात्र लेंथ मध्ये बदल करताना पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू आकुट टप्प्याचे टाकल्यानंतर तिसरा चेंडू हा फलंदाजाला बॅकफुटवर आधी बॅकफुटवर ढकलायला बॅकफुटवर जाऊन खेळायला त्याला मजबूर केलं आणि त्यानंतर मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयास होता, प्रयत्न होता. मनोहर प्रॉपर क्रिकेटिंग ब्रेन यूज करताना पाहायला मिळतोय. मनोहरचा हा चेंडू देखील सुरेख वेगवान पद्धतीचा चेंडू होता, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी 2 हात समांतर करून अवांतर धावेची खूण केली आहे. हा वाईड बॉल. धावसंख्या झाली आहे 6 धावा, गरज आहे अजूनही 22 धावांची. 22 रन्स रिक्वायर्ड इन 15 डिलिव्हरीज. मनोहरचा पुढील चेंडू, हा चेंडू जातोय स्ट्रेट टू द हँड्स ऑफ द फिल्डर, परंतु इथे झेल सुटतोय. हा झेल किती महागडा ठरेल हे येणारा काळच, येणारी 2 षटकं देखील दाखवून घेतील. एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. Manohar is bowling from right arm over the wicket. Considered only 7 runs in his 4 deliveries, which he bowled. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वेगवान चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि अवांतर धावेची खूण करतायत. इथे दिशा चुकतोय गोलंदाज दिशा चुकतोय आणि आपल्या संघाची दशा करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 धावांवर. 20 धावांची गरज असेल. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकल्यानंतर पुढील चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला. इथे वेगावर स्वार होण्याच्या नादामध्ये आपल्या दिशेमध्ये वारंवार चुकतायत आणि याच्या फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या, फलंदाजी करणाऱ्या संघाला एक्स्ट्रा रन मिळतात, एक्स्ट्रा धावा मिळतात आणि या धावांनी त्यांचं लक्षाकडे जाणारं आव्हान जे आहे, त्यांची लक्षाकडे चाललेली आगेकूच जी आहे ती सोपी होत चाललेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आणि पुन्हा एकदा हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. सलग तिसरा वाईट बॉल, सलग तिसरी अवांतर धाव. मनोहरचं नियंत्रण चुकलंय. षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू घेऊन सज्ज मनोहर. ऑफ पेस डिलिव्हरी, पुन्हा एकदा वाईट बॉल. जणू काय मनोहरला घाई करा वाईट बॉलचं ग्रहण लागलंय की काय. सलग 4 वाईट, सलग 4 वाईट टाकले गेलेत. मनोहर या गोलंदाजाने सलग 4 वाईट चेंडू टाकलेत. त्याला जणू काय वाईट नावाचं ग्रहण लागलंय आणि 4 चेंडू नंतर त्याचा षटक मात्र पुढे जात नाहीये. यावेळी कर्णधाराची भूमिका असते की खच्चित झालेल्या खेळाडूला तसं मनेधैर्य उंचावण्याची. हा चेंडू बिरकावून दिला, चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा काय येतोय, डिक्लेअर 1 धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. रवींद्र आंग्रे साहेब, इन्काउंटर स्पेशालिस्ट, त्यांचे त्यांचे सहाय्यक अनिलजी जाधव साहेब हे देखील या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कार्याध्यक्ष चषकाला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं देखील साहेबांचं सहर्ष असं स्वागत असेल. शेवटचा चेंडू, भन्नाट वेग आणि चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. खऱ्या अर्थाने मनोहरने जर हे 5 चेंडू अवांतर टाकले नसते तर त्याचं षटक
हे फार चांगल्या प्रकारे गणलं गेलं असतं, कारण त्याने 5 एक्स्ट्रा रन कन्सिडर करून देखील केवळ 12 धावा दिल्यात. चला घाई करा. निवडची जर समजा गोलंदाजी काही आपल्याला दुखापत पाहायला झाली मिळाली असेल तर होती, सबस्टिट्यूट परंतु घ्या. नंतर दुसरा फिल्डर घ्या. एक्स्ट्रा रन्स लवकर चालू करा. त्याच्या फलस्वरूप उंबरकोण संघाची धावसंख्या झाली आहे 12. गरज आहे अजूनही 16 धावांची. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कन्क्लुजन सबस्टिट्यूट इंजर्ड झालेला खेळाडू आपल्याला डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळेल. अंकित कोळे गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. डावखुरे हाताचा गोलंदाज गंभीर महाराज 11 या संघाकडून चेंबूर येथे खेळला होता आणि त्याने बलाढ्य अशा संघासमोर सुरेख अशी गोलंदाजी केली होती. दादरचा संघ प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या समोर होता आणि हा एकमेव गोलंदाजाची गोलंदाजी बहारदार झाली होती. 17 वर्षाचा असणारा खेळाडू नक्कीच पुढे जाऊन पोलादपूरचा रायगडचं प्रतिनिधित्व करेल अशा प्रकारची आशा आम्हा सर्वांनाच आहे. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर पंच 2 हात समांतर करून अवांतर धावेची खोड करतायत आणि एका अवांतर धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. गरज आहे 12 चेंडूंमध्ये 15 धावांची. उपांत्य फेरीचा हा सामना. या सामन्याचा विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये आई जननी माता चरई या संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू द हँड ऑफ मिड ऑफ फील्डर आणि पहिला झटका बसतोय. पहिला झटका मंगेशच्या रूपात उंबरकोण संघाला बसतोय. पहिला गडी बाद करण्यामध्ये प्रमाणे मी सांगितलं होतं की अंकित हा एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्याच्याकडे अनेक कला आहेत असा सुरेख गोलंदाज. 17 वर्षाचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. त्याने आपल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या सामन्यामध्ये दाखवून दिलंय. अंकितकडे फलंदाजांना अंकुश लावण्याची क्षमता आहे. फलंदाजांच्या फटक्यांवर अंकुश लावण्याची क्षमता ही अंकितमध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अंकित गोळे. चांबारगणी संघाचा डावखुरा हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. फलंदाज क्रमांक 3 नाव आहे फलंदाजाचं सूरज. पंचांकडे धावचीतची अपील आणि सूरज धावचीतच्या स्वरूपामध्ये पविलियन मध्ये जातोय. पहिल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सूरज धावचीतच्या स्वरूपामध्ये पविलियन मध्ये जातोय. पविलियन मध्ये दाखल होईल. गोल्डन डकचा शिकार होतोय. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी फलंदाज क्रमांक 4 सुमित दाखल होईल. गरज आहे अजूनही 15 धावांची. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. येणारा प्रत्येक चेंडू येणारी प्रत्येक धाव हा फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण निर्माण करू शकतो. तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा चेंडू बॅकफुटला जाऊन स्टिअर केला जातोय. कव्हरच्या दिशेने 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जात आहे आणि 14 धावसंख्या होती. 9 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 14. 9 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 14 आणि गरज आहे 9 चेंडूंमध्ये 14 धावांची. अंकित गोळेचा पुढील चेंडू हा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु संधी गमावली आहे सुमितने. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. अंकितने या षटकामध्ये केवळ 4 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्यात आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाचं पुरागमन पाहायला मिळत आहे. हा चेंडू हवेत जातोय आणि मिड विकेटचा खेळाडू एक सोपा झेल टिपतोय. निखिल बॅक टू द पविलियन. चला पुढचा बॅट्समन चला सागर त्वरित चला. या संघाची धुरा या फलंदाजीची धुरा ज्या फलंदाजाच्या खांद्यावर असते तो निखिल आता पविलियन मध्ये जाताना पाहायला मिळेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅटच्या स्टिकरवर आदळला परंतु चेंडू जाऊन स्टिकरवर आदळला. उसळी मिळाली आणि याच्या फलस्वरूप गोलंदाजाला एक गडी बाद करण्यामध्ये यश आलं. यानंतर फलंदाजीसाठी 6व्या क्रमांकावर दाखल झाले सागर सकपाळ. चला घाई करा. तरी संघाचा कर्णधार समीर शिंदे या.
हा चेंडू बिरकावून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, परंतु तिथे खेळाडू तैनात. टिपला जातोय सुरेख झेल आणि संपतोय पहिल्या चेंडूवर सागर सकपाळचा खेळ. पुन्हा एकदा सागर सकपाळ गोल्डन डकचा शिकार. सुरेख अशी झेल ज्या खेळाडूने चिप टिपला तो खेळाडू आहे अनिकेत. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनवर जो खेळाडू तैनात होता त्याने निर्णायक असा हा झेल टिपला. आता गरज असेल शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची. 6 चेंडू आणि 13 धावा हे कॅल्क्युलेशन इक्वेशन उंबरकोड संघासमोर. 13 धावा केल्या तर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल, 13 धावा नाही केल्या तर चांभारगणीचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल. 6 चेंडू 13 धावा, 6 बॉल 13 रन्स, 13 रन्स 6 बॉल्स. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा उमर है 55 की दिल है बचपन का. गोलंदाज सज्ज असतील. अरुण चव्हाण गोलंदाज, 55 वर्षाचा हा गोलंदाज. फलंदाजीसाठी आला योगेश. अरुणचा पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. लॉंग अंच्या रिजनने दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. फलंदाज धावचित होतोय. फलंदाज बॅक टू द पबिलियन. खऱ्या अर्थाने उपांत्य फेरी, उपांत्यपूर्व फेरी आणि अंतिम फेरीमध्ये धावांचा पाठलाग करण्याचा जो प्रेशर असतो तो प्रेशर आपल्याला ह्या मागच्या 7 चेंडूंमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुटण्यामध्ये उंबरकोडचा संघ यशस्वी ठरला होता. तदनंतर मात्र 7 चेंडूंमध्ये त्यांची तारंबळ उडाली आणि केवळ 3 धावा त्यांनी अर्जित केल्या आणि 5 गडी बाद देखील झाले. समीर शिंदे आपण या. पाच चेंडू आणि 12 धावांची गरज. लो फुलटॉस चेंडू होता तो फिरकावून दिलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांनी दोन्ही फलंदाज समाधान व्यक्त करतायत. गरज आहे 4 चेंडूंमध्ये 10 धावांची. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. अतिशय रोमांचक अशा परिस्थितीमध्ये असणारा हा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी हा सामना पाहू नये, कारण हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. 4 चेंडू 10 धावा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्यसम्राट अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे साहेब यांचं काही क्षणातच अतिथी कक्षामध्ये आगमन होणार आहे. हा लो फुलटा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. येतोय हा निर्णायक षटकार फ्रॉम द बॅट ऑफ सुमितच्या बॅट मधून येतोय हा निर्णायक षटकार. चला घाई करा. 3 चेंडूंमध्ये गरज आहे आता 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे साहेब यांचं इथे आगमन झालंय. साहेबांचाच मंच आहे, साहेबांनी निर्माण केलेला हा मंच. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू हवेत जातोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा काय येतोय? 2 धावा. आता गरज आहे 2 चेंडूंमध्ये 2 धावांची. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. उपांत्य फेरीचा सामना. उंबरकोड की चांभारगणी, चांभारगणी की उंबरकोड. आई जननी माता सरई संघासमोर कोण करणार 2 हात? कोण जाईल अंतिम सामन्यामध्ये? कोण ठरेल विजेता? कोण ठरेल उपविजेता? असणारी सर्व प्रश्नचिन्ह येणाऱ्या अर्धा पाऊण तासामध्ये आपल्याला या प्रश्नचिन्हाचं उत्तर देखील मिळेल. परंतु चला घाई करा. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. गोलंदाज अरुण चव्हाण 55 वर्षाचा गोलंदाज. यावर सुरेख असा फटका मात्र तिथे सुरेख असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. आणि उंबरकोड मारतोय. जल्लोष निर्णायक असे खेळली आणि या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर उंबरकोड संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. उंबरकोड संघाचं हार्दिक असं स्वागत. तसेच